नमस्कार। मराठा क्रांती मोर्चामुळे राज्यामध्ये जे संपूर्ण वातावरण ढवळून निघालेलं आहे, नेमकं काय घडतंय, काय या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या क्रांती मोर्चाच्या पश्चात दिसणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकार काय करतंय, या क्रांती मोर्चाला कशा प्रकारचा प्रतिसाद सरकार देतंय, सरकारची मानसिकता काय, हे सगळं आपण जाणून घेतोय। आपल्या सोबत आता केंद्रीय राज्यमंत्री सामाजिक न्याय रामदास आठवले आहेत। रामदास आठवले यांची वेगळी अजून ओळख करून द्यायची आवश्यकता नाहीये, आपण सगळेजण त्यांना जाणता आणि अर्थातच स्वागत आहे तुमचं रामदास आठवले या कार्यक्रमामध्ये। खरं तर केंद्रात तुम्ही गेलेला आहात आणि राज्यामध्ये ही सगळी एकूण मराठा क्रांती मोर्चाची आपण गेले काही काळात एक मालिका बघतोय। लाखोच्या लाखोंनी मोर्चे निघतायत आणि या मोर्चांकडे सर्वप्रथम तुम्ही स्वतः कसं बघताय? असं आहे की मराठा समाजामध्ये या मोर्चाच्या निमित्तानं फार मोठी जागृती होत आहे। एक तर मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी सर्वात अगोदर मी केली होती। ज्यावेळेला मराठा समाज हा स्वतःला मागासवर्गीय समजत नव्हता, त्यावेळेला मी मागणी केली होती की मराठा समाजामध्ये आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या अनेकांची संख्या आहे आणि त्यामुळे त्यांना सुद्धा ज्याप्रमाणे मंडल कमिशन मधल्या देशातल्या 3743 जातींना आरक्षण मिळालेलं आहे, तर तशाच पद्धतीचं आरक्षण मराठा समाजाला मिळालं पाहिजे। गुजरातमधल्या पटेलला मिळालं पाहिजे, हरियाणामधल्या जाटला मिळालं पाहिजे, ब्राह्मणाला मिळालं पाहिजे, लिंगायतला मिळालं पाहिजे। तर ज्यांना आरक्षण मिळत नाही त्या सर्वांना मिळालं पाहिजे ही भूमिका मी सर्वात अगोदर घेतलेली आहे। त्यामुळे आज मराठा समाजामध्ये अत्यंत जागृती निर्माण झालेली आहे आणि मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी ते करतात, अत्यंत चांगली गोष्ट आहे। परंतु मला असं वाटतं की या मोर्चाच्या माध्यमातून दलित आणि मराठ्यांमध्ये वाद निर्माण होऊ नये। हे मोर्चे दलितांच्या विरोधामध्ये नाहीत अशा पद्धतीचं वातावरण तयार होणं आवश्यक आहे आणि मला आनंद आहे की अनेक मराठा समाजाचे जे मोर्चे निघतायत त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालून ते मोर्चे काढतायत। याचा अर्थ दलित आणि मराठा समाजामध्ये जे ऐक्य आहे ते ऐक्य निर्माण करण्याचीच भावना त्यांच्या मनामध्ये आहे। आणि मंदार जे अॅट्रॉसिटी ऍक्टच्या संबंधामधली मागणी होत आहे, बरोबर, तर त्याबद्दल मला असं म्हणायचं आहे की त्याचा जर मिसयूज होत असेल तर या खात्याचा मंत्री म्हणून, सामाजिक न्याय आणि अधिकारिता खात्याचा मंत्री म्हणून माझ्याकडे अॅट्रॉसिटी ऍक्टचा विषय आहे। त्यामुळे त्याच्यामध्ये जर काय महत्त्वाचे बदल करणं शक्य असेल, म्हणजे आता 2016 मध्ये अमेंडमेंट झालेली आहे आणि त्याच्यामध्ये काय बदल करण्यात आलेले आहेत, पण इनोसंट मराठा व्यक्तींवरती अन्याय होऊ नये अशा दृष्टिकोनातून जर काय तशा पद्धतीचे महत्त्वाचे बदल जर सुचवले तर त्याचा नक्की माझं मंत्रालय विचार करेल। परंतु अॅट्रॉसिटी ऍक्ट रद्द करा अशी जर मागणी कुणी करत असेल तर मात्र अजिबात ही मागणी मान्य होणार नाही। आणि म्हणून या मराठा मोर्चाच्या बद्दल मला आनंद आहे की मराठा समाजामध्ये जागृत होत आहे, लाखोच्या संख्येने मोर्चे निघतायत। मी त्यांचा हार्दिक आभार व्यक्त करतो। नक्की। अर्थात तुम्ही अतिशय पुरोगामी पद्धतीने या सगळ्या विषयाकडे बघताय, ही सुद्धा खूप जमेची बाजू आहे। त्याचं कारण सातत्यानं ज्यावेळेला एखाद्या समाजामध्ये एवढी मोठी अस्वस्थता निर्माण होते, तो समाज रस्त्यावरती येतो, त्यावेळेला त्या समाजाचं म्हणणं काय ते आपण ऐकून निश्चित घेतलं पाहिजे। त्याबरोबरीनं आरक्षण हा जो मुद्दा आहे, आरक्षणाच्या मुद्द्यावर जसं अॅट्रॉसिटीच्या कायद्यामधले बदल करावे ही जी मागणी सातत्यानं होते, निश्चित अॅट्रॉसिटी कायदा रद्द करता कामा नये हे या भूमिकेचे आपण सगळेजण आहोत। पण हे सगळं असताना नेमका बदल कोणी कसा करावा याबद्दल तुमचं काय मत आहे? आणि जसं तुम्ही म्हणालात की दलित आणि मराठा समाज यांच्यामध्ये एकोपा राहावा, ऐक्य राहावं, सामाजिक न्यायाची एकूण जी सामाजिक बुद्धी जी आहे ती तिथे अधिकाधिक विकसित व्हावी, या सगळ्या वातावरणासाठी, या सगळ्या सौहार्दासाठी तुम्ही येणाऱ्या काळात काय करणार आहात? नाही तर असं आहे की एक तर आता हा समाज रस्त्यावर आलेला आहे आणि त्यांनी रस्त्यावरती यावं, पण आमच्या रस्त्यावरती येत नाहीत ही गोष्ट अत्यंत आनंदाची आहे। म्हणजे कोपर्डीच्या प्रकरणाच्या नंतर जी जागृती निर्माण झालेली आहे, ज्याप्रमाणे दलितांवर अत्याचार झाल्यानंतर आम्ही जागृत झालो, आम्ही सुद्धा रस्त्यावर आलो, आम्ही सुद्धा हजारोचे लाखोचे मोर्चे आम्ही काढलेले आहेत। तर आता आज मराठा समाजामध्ये कोपर्डीचा विषय हा निश्चिताचा विषय आहे। एका मराठा मुलीवर अत्याचार करून तिचा खून करणं ही बाब अत्यंत गंभीर होती आहे आणि म्हणून मराठा समाजामध्ये जागृती निर्माण होणं अत्यंत आवश्यक होतं। आणि मला असं वाटतं की कुठल्याही पक्षाच्या बॅनर खाली एवढे लोक कधी एकत्र आले नाहीत
परंतु मराठा क्रांती मोर्चा या नावाने ते लाखोच्या संख्येने एकत्रित येत आहेत. सगळे पक्षभेद विसरून ते एकत्रित येत आहेत आणि मराठा समाजाच्या मागणीसाठी ते एकत्रित येत आहेत. ही गोष्ट आनंदाची आहे. मी तर हेच सांगितलं की अॅट्रॉसिटी ऍक्टचा मिसयूज कोण आम्ही करतोय की मराठा समाजातले काही लोक करतायत. तर जर आपण पाहिलं मंदार तर गावामध्ये अनेक वेळेला जो वाद होतो त्या वादामध्ये एक ग्रुप आमच्या बाजूला असतो आणि तो ग्रुप दुसऱ्या लोकांना त्यामध्ये अडकवा, त्यांना अटक झाली पाहिजे अशा पद्धतीनं अनेक लोकांची नावं त्यांच्या मार्फत घेतली जातात. त्यामुळे आता मराठा समाजाने अॅट्रॉसिटीचा मिसयूज होत आहे असं जर त्यांचं म्हणणं असेल तर त्यांनी मराठा समाजातले आपल्या ज्या अपोजिट ग्रुपवरती अन्याय होणार नाही याची काळजी मराठा समाजातल्या नेत्यांनी सुद्धा घेणं अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक वेळेला आम्हाला तो दोषी ठरवून चालणार नाही. पण मी मात्र मिसयूज होणाऱ्या अशा पद्धतीच्या अॅट्रॉसिटी ऍक्टचा मी सुरुवातीपासून विरोध केलेला आहे आणि मराठा आणि दलितांमध्ये ऐक्य निर्माण होणं आवश्यक आहे. मराठा आणि दलितांमध्ये जर फाटाफूट झाली तर महाराष्ट्राच्या राजकारणाला अत्यंत वेगळं वळण लागणार आहे आणि दलित आणि मराठा एकत्रित आल्याशिवाय मराठ्यांना दलितांची साथ घेतल्याशिवाय सत्तेवर येता येणार नाही आणि दलितांना मराठ्यांची साथ घेतल्याशिवाय एखादा माणूस निवडून आणता येणार नाही आम्हाला. त्यामुळे दलित आणि मराठ्यांनी एकत्रित आलं पाहिजे, त्यांनी एकत्रितपणे आणलं पाहिजे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय आम्ही भाषणाला सुरुवात करत नाही आहे आणि त्यामुळे आता बाबासाहेबांच्या बद्दल आदर व्यक्त केला जातोय तर चांगली गोष्ट आहे आणि म्हणून मोर्चे काढा. परंतु आता सरकार जे आहे, सरकार हे काय मराठ्यांच्या विरुद्ध अजिबात नाही आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने 16% आरक्षणाची काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने घेतलेल्या भूमिकेला पूर्ण पाठिंबा देऊन ही केस आम्ही कोर्टामध्ये लढतो आहोत आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय आता कोर्टामध्ये प्रलंबित आहे. त्यामुळे आम्ही मराठा समाजाच्या विरोधामध्ये आम्ही अजिबात नाही आहोत, आम्ही त्यांच्या बाजूने आम्ही आहोत. मंदार नाही, पण तुम्ही जे म्हणताय की तुम्ही बाजूनी आहात या आरक्षणाच्या संदर्भामध्ये मराठ्यांच्या, पण तशा प्रकारची आत्ताची जी कोर्टातली जी एकूण घडामोडी बघितल्या तर त्याच्यामधनं ते प्रतीत होताना दिसत नाहीये. खास करून सरकारने ज्या पद्धतीनं आरक्षणाची बाजू मांडायला पाहिजे होती असं म्हटलं जातं की ती बाजू मांडली गेलेली नाहीये. सुप्रीम कोर्टाने ते उच्च न्यायालयाकडे फेटाळलेलं आहे. उच्च न्यायालयानं आता पुन्हा जी एक याचिका होती ती याचिका ती सुद्धा फेटाळलेली आहे. हे सगळं जर बघितलं तर सरकारची भूमिका याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाची असणार आहे. उद्धव ठाकरेंनी जी कालच मागणी केलेली आहे की एक विशेष अधिवेशन या विषयावरती बोलवलं गेलं पाहिजे. तुमचं त्याच्यावरती काय मत आहे? नाही नाही, बाजू मांडली गेली नाही हे आरोप हे बिपिन बुडाचे आरोप आहेत. मला असं वाटतं मंदार की सरकारने बाजू मांडलेली आहे. मागच्या सरकारने घेतलेला जो निर्णय आहे या निर्णयाच्या संबंधामध्ये आता काँग्रेस राष्ट्रवादी सरकार एवढे वर्ष होतं परंतु शेवटच्या काळामध्ये हा निर्णय घेण्यात आला. एवढी वर्ष अनेक मुख्यमंत्री झाले मराठा समाजाचे आणि त्या मराठा समाजाच्या मुख्यमंत्र्यांनी वास्तविक त्या मागणीकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक होतं. परंतु त्या कालखंडामध्ये अजिबात कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी लक्ष दिलं नाही आणि त्यांच्या हातामध्ये हा विषय होता. परंतु आता मी मंदार एवढंच सांगतो की सरकारने किती निर्णय घेतला तरी तो सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये टिकत नाही. कारण सुप्रीम कोर्टाने आपलं मत व्यक्त केलेलं आहे की जे आरक्षण आहे ते आरक्षण 50% पेक्षा पुढे अजिबात घेऊन जाता कामा नये आणि म्हणून आता सध्या जे आरक्षण आहे ते सध्या 15% शेड्यूल कास्टला, 7.5% शेड्यूल ट्राईबला आणि 27% ओबीसीला आरक्षण आहे. म्हणजे 49.5% आरक्षण आहे आणि 50.5% ज्या जागा आहेत या जागा जनरल जागा आहेत. मी अनेक वेळेला ही भूमिका मांडलेली आहे की जर तुम्हाला या समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर मग यासाठी घटनेमध्ये दुरुस्ती करणं अत्यंत आवश्यक आहे, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट करणं अत्यंत आवश्यक आहे. सुप्रीम कोर्टाला मत देण्याचा अधिकार आहे पण कायदा करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे कायदा करण्याचा अधिकार हा पार्लमेंटला आहे. त्यामुळे मी प्रधानमंत्र्यांची मी बोलणार आहे आणि पक्षाची मी बोलणार आहे आणि प्रत्येक राज्य जे आहे राज्य अशा पद्धतीचा निर्णय घेतोय की त्यांना आरक्षण दिलं पाहिजे पण कोर्टामध्ये ते टिकत नाही आहे. आणि म्हणून सरकारच्या वतीनं मी एवढंच आश्वासन देतो की मी सुरुवातीपासून या मताचा आहे
की SC, ST आणि OBCच्या आरक्षणाला धक्का न लावता इतर समाजातल्या आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांना कर्मिलेची पद्धत लावून आरक्षण दिलं गेलं पाहिजे, ही भूमिका सुरुवातीपासून माझी आहे. आणि एकदा जर हा विषय जर आपण पार्लमेंटमध्ये जर आपण अमेंडमेंट करून सोडवला तर समाजामध्ये या विषयावर जी डिस्प्यूट आहे, जी दुरी आहे ती पूर्णपणे संपुष्टात येणार आहे. आणि म्हणून राहिलेल्या 50% मध्ये 25% आरक्षण जे आहे हे मराठा, जाट, पटेल, राजपूत, ब्राह्मण, लिंगायत या सगळ्या लोकांना ते देऊन हा विषय एकदा सोडवला पाहिजे. आणि त्यासाठी मी नक्की प्रयत्न करणार आहे. आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार हे मराठ्यांच्या विरोधात अजिबात नाही. मराठा मतं आम्हाला मिळाली, दलित मतं मिळाली म्हणून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे आम्ही मराठा समाजाच्या अजिबात विरोध नाही आणि त्यासाठी नक्की आम्ही प्रयत्न करणार आहोत. नक्की एक अतिशय मोकळेपणाने तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, कारण तुम्ही मोकळेपणाने उत्तरं नेहमीच देत असता. जाती आधारित जी जनगणना आतापर्यंत केली गेली होती तिची आकडेवारी खूप जुन्या काळातली, आता नव्या काळातली ती आकडेवारी अजून समोर आलेली नाहीये. या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळात काही नवीन केंद्र पातळीवरती हालचाली सुरू असणार आहेत का, किंवा तुम्ही स्वतः केंद्राकडे अशी मागणी करणार आहात का? कारण आत्ताची जी सगळी भांडणं दिसत आहेत, कारण वेगवेगळ्या छोट्या छोट्या जाती जे गट आहेत, समूह आहेत, या सगळ्यांच्या अस्मिता आता पुढे येऊ लागलेल्या आहेत, ती जाणीव सगळ्यांना आता झालेली आहे. आणि त्यामुळे हक्कांची लढाई अधिक तीव्र झालेली आहे या काळामध्ये. ती लढाई अधिक तीव्र होताना कटुता निर्माण होणार नाही याची काळजी घेण्यासाठी तुम्ही काय करणार आहात? काय काय मला काय बरोबर आवाज खरखरतो. आता परत तुम्हाला प्रश्न विचारतो की जाती आधारित जी जनगणना आहे ती नव्यानं त्याची आकडेवारी समोर येणार आहे किंवा नाही, यासाठी तुम्ही काही प्रयत्न करणार आहात का? कारण जुन्या आकडेवारीवरतीच आत्ताची सगळी टक्केवारी सुरू आहे. आणि नुसती टक्केवारी सुरू नाहीये तर अनेक छोटे छोटे जाती गट समूह आहेत ज्यांना नव्यानं त्यांच्या हक्काची जाणीव झालेली आहे, त्यांना आरक्षण हवंय, त्यांना त्याच्यातले त्या सवलती हव्यात. आणि त्यामुळे होणारी जी कटुता निर्माण होते, जो संघर्ष समाजात निर्माण होतोय, त्यासाठी तुम्ही येणाऱ्या काळामध्ये काही करणार आहात का, की एकूण या सगळ्या जातीची जी आकडेवारी आहे ती आकडेवारी समोर येणं आणि त्या आकडेवारीनुसार सगळ्यांना आरक्षण मिळणं? नाही, मला असं वाटतं की मराठा समाज जे मोर्चे काढत आहे त्यामुळं काय समाजामध्ये दुरावा निर्माण होतो असं अजिबात नाही आहे. आणि आम्हाला असं काही राजकारण करायचं असतं तर गेल्या 2 महिन्यापासून आम्ही मोर्चे काढले असते. आम्ही त्यांनी 1 लाखाचा काढला तर आम्ही 2 लाखाचे मोर्चे काढू शकलो असतो, परंतु आम्ही तो प्रयत्न अजिबात केलेला नाही. उलट मराठा समाज जागृत होतो आहे. एवढ्या वर्षानंतर एवढे लोक एकत्रित येत आहेत, तर एक आनंदाची गोष्ट आहे. मी मराठा समाजाच्या नेत्यांना सांगत होतो की आरक्षण असं मिळत नाही. 100, 200, 1000, 2000 लोकांचे मोर्चे काढून आरक्षण मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला लाखोच्या संख्येने रस्त्यावर उतरावं लागेल. आणि ही माझी जी इच्छा होती ती इच्छा मराठा क्रांती मोर्चाने सफल केलेली आहे. आणि आता मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी किती तीव्र आहे हे आता सरकारच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे सरकार नक्की त्या संबंधामध्ये निर्णय घेणार आहे. पण आता निर्णय जो आहे तो निर्णय राज्य सरकारच्या हातामध्ये अजिबात नाही आहे. कारण राज्याने जरी निर्णय घेतला तरी त्याला सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून, हायकोर्टाच्या माध्यमातून त्याचा विरोध होतो आहे. म्हणून मी जे अगोदर सांगितलं की त्यासाठी घटनेमध्ये दुरुस्ती करण्याचा निर्णय होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यासाठी माझं सरकार नक्की प्रयत्न करणार आहे, आमचं सरकार नक्की प्रयत्न करणार आहे. समाजामध्ये दुरावा निर्माण होऊ नये याची काळजी आम्ही घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणूनच मी आणि माझ्या पक्षाच्या वतीनं आम्ही दलित मराठा ऐक्य परिषद ठेवलेली आहे शिर्डीला 7 ऑक्टोबरला. आणि अनेक मराठा नेत्यांना मी बोलवणार आहे. त्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, BJP, शिवसेना, त्यानंतर मराठा महासंघ आहे, शिवसंग्राम आहे, छावा संघटना आहे, किंवा हे आता मराठा क्रांती मोर्चाचे जे काही नेते आहेत नवीन त्यांनाही बोलू आपण. आणि सॉफ्टपणे आपल्याला पुढे जाणं अत्यंत आवश्यक आहे. या मोर्चाच्या माध्यमातून समाजामध्ये दुरावा निर्माण होऊ नये याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे आणि आम्ही सुद्धा ती काळजी घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. नक्की एक महत्वाची घोषणा तुम्ही केलेली आहे, दलित मराठा ऐक्य परिषद तुम्ही घेताय. नेमकं या परिषदेमधनं येणाऱ्या काळामध्ये तुम्ही काय समोर आणणार आहात, त्याच्यातला नेमका तुमचा मुद्दा, ठळक असा मुद्दा काय असणार आहे? ठळक हा मुद्दा आमचा हाच असणार आहे की दलित आणि मराठ्यांचं ऐक्य होणं हे सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोनातून या राज्यामध्ये अत्यंत महत्वाचं पाऊल ठरणार आहे. आणि आम्ही मराठा समाजाच्या विरुद्ध नाही आणि दलित समाज हा सातत्यानं मराठा समाजाच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून जे सगळे मावळे होते त्या मावळ्यामध्ये आम्ही सुद्धा होतो.
आणि सगळ्या जातीच्या मावळ्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न शिवाजी महाराजांनी जर केलेला आहे, तर मग शिवाजी महाराजांना नेता मानणाऱ्या मराठा नेत्यांनी सुद्धा दलितांना जवळ करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्हाला जेवढे काढायचे असतील तेवढे काढा मोर्चे, जेवढे तुम्हाला काढायचे असतील तेवढे काढा मोर्चे, पण आमच्या विरोधामध्ये काढू नका परचे. नाही, अगदी अगदी तुमच्या आणि तुम्ही मला माहित आहे की तुम्ही आहात आमच्यावरचे, मला माहिती आहे की तुम्ही आहात आमच्यावरचे, पण आम्ही तर आहोत तुमच्या घरचे. त्यामुळे असा वाद अजिबात होता कामा नये. आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. जे आम्ही आता दलित मराठा जे ऐक्य परिषद ठेवलेले आहे त्याच्यामध्ये मराठा आरक्षणाची मागणी राहणार आहे. आणि मराठा समाजाला आरक्षण कसं मिळेल या दृष्टिकोनातून आम्ही तशा पद्धतीची मांडणी करणार आहोत. आणि आपण एक तर चांगली गोष्ट आहे की मी तुम्हाला सांगितलं की कोपर्डीच्या प्रकरणानंतर एकाही दलित माणसाच्या विरोधामध्ये कसली भूमिका घेण्यात आलेली नाही आहे. कोणत्याही गावातल्या दलित माणसाला हात लागलेला नाही आहे. ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. नक्की. आणि म्हणून मला असं वाटतं, मला फक्त कोपर्डीच्या प्रकरणाबद्दल एवढंच खंत आहे की मी कोपर्डीच्या त्या भगिनीच्या आई वडिलांना भेटण्यासाठी जात असताना मला विरोध करण्यात आला. यापूर्वी अनेक अत्याचार दलितांवरती झाले, त्यावेळेला मराठा समाजातल्या तरुणांनी लोकांनी अत्याचार केले, पण आम्ही कधी मराठा समाजाच्या कोणत्याही नेत्याला विरोध नाही केला. आम्ही मोर्चे काढलेले आहेत, आम्ही निषेध केलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की मला त्या ठिकाणी विरोध करण्याची भूमिका घेण्यात आली. पण ठीक आहे, जरी विरोध जरी केलेला असला तरी सुद्धा मी ती खंत माझ्या मनातून काढून टाकलेली आहे. त्यावेळेला त्यांची भावना होती. आणि दलित मुलांनी अत्याचार केलेला, पण मंदार मी तुला सांगतो की त्या कोपर्डी मधल्या आरोपींना पकडून देण्याचं काम आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. त्या ठिकाणी जरी आमच्या समाजाचे ते असले तरी असे नीच प्रवृत्तीचे जे लोक असतात त्याला समाजाचं नाव घेण्याचा अधिकार नाही आहे. त्यामुळे असं भयंकर आणि गंभीर कृत्य करणाऱ्या लोकांचा आणि आमचा काय अजिबात संबंध नाही. त्यांना फाशी शिक्षा द्या अशाच पद्धतीची मागणी नगर जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या आम्ही लोकांनी केलेली आहे. त्यामुळं त्या प्रकरणाचं कोणी अशा पद्धतीनं आम्ही हे आम्ही नाही करू शकत. त्यामुळं तर ठीक आहे. तर म्हणून एक चांगली गोष्ट आहे की दोन समाजांनी कसं एकत्र यायचं, या संबंधामध्ये दोन्ही समाजांनी विचार करणं अत्यंत आवश्यक आहे असं माझं मत आहे. मंदार. नक्की. अर्थात आणखीन एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला त्यानिमित्तानं विचारता, एक इतकीच महत्वाची घोषणा तुम्ही आता केली की दलित मराठा ऐक्य परिषद तुम्ही आता जाहीर केलेली आहे. आणि नुसती जाहीर केलेली नाही तर त्या परिषदेला नेत्यांना विविध पक्षाच्या बोलवलेलं आहे. तुम्ही अगदी तुमचे जुने ज्यांच्याशी संबंध होते, शरद पवार असतील, आता उद्धव ठाकरे आहेत, अगदी राज ठाकरे, या सगळ्या लोकांना तुम्ही बोलवणार आहात का? या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांना, पक्ष प्रमुखांना तुम्ही बोलवणार आहात का? नंतर पक्ष प्रमुखांना तर म्हणजे दलित मराठा ऐक्य परिषद असल्यामुळे मराठ्यांनाच बोलवायचं असं मी ठरवलेलं आहे, दलित आणि मराठ्यांना. अच्छा. त्यामुळं तू जो काय प्रश्न विचारलायस की आता सगळे येतात की नाही मला माहित नाही आहे. पण मी हा प्रयत्न करणार आहे की काँग्रेस, राष्ट्रवादी, बीजेपी आणि अगोदर सांगितलं म्हणजे शिवसेना या प्रमुख पक्षामधले जे सगळे नेते आहेत या मराठा नेत्यांना मी त्या ठिकाणी बोलवणार आहे. आणि सर्वांनी याच्यामध्ये राजकारण न समजता एक सामाजिक अभिसरण जसं आहे ते चांगलं करण्याच्या दृष्टिकोनातून मी हा निर्णय घेतला की मोर्चे काढण्यापेक्षा आपण अशी ऐक्य परिषद ठेवली पाहिजे. आणि म्हणून बघूया कोण कोण नेते येतात. आता मी नावं सगळ्यांशी बोलणार आहे मी फोनवरती. पण ही परिषद जी आहे ही परिषद महाराष्ट्रामध्ये एक चांगलं वातावरण तयार करण्यासाठी ही परिषद आम्ही ठेवलेली आहे. शिर्डी सारखं एक महत्वाचं ठिकाण मी निवडलेलं आहे. आणि बघूया कोण कोण येतात ते. नक्की. एक अजून थोडासा वेगळा प्रश्न विचारायचा आहे की या सगळ्या घटनांनंतर केंद्र पातळीवरचे मोठे नेते असतील किंवा राज्य पातळीवरचे तुमच्या सोबतचे जे इतर ज्येष्ठ नेते असतील, तुमची कोणाची अशी मोकळी चर्चा झाली आहे का? अगदी शरद पवारांसारखे नेते असतील, या सगळ्या घटनेनंतर ज्यावेळेला राज्यातलं वातावरण ढवळून निघालं, तुम्हाला असं वाटलं का की या संदर्भात तुम्ही कोणाशी बोललायत किंवा इतर कुणी नेत्यांनी तुमच्याशी काही संवाद साधलाय? नाही, मला असं वाटतं की काय असं काय म्हणजे मोर्चे निघतायत तर काय मी तसं कोणाशी असं बोलणं तर झालेलं नाही आहे. परंतु आता मोर्चे निघणं हे तर साहजिक आहे, स्वाभाविक आहे. एका विषयाला एक चांगली मजबूती आणण्यासाठी मोर्चे निघतायत. त्यामुळं मला असं वाटतं की
मी काय अशी चर्चा कोणाची केलेली नाही आहे, पण मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे आणि त्यांची जी मागणी आहे त्या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी राज्य तयार आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली होती, पण एखादी बैठक मुख्यमंत्र्यांना सांगून मी त्या बैठकीला उपस्थित राहीन आणि मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे हा मुद्दा केंद्राकडे कशा पद्धतीने पाठवायचा आणि केंद्रामध्ये त्या खात्याचा मी मंत्री आहे त्यामुळे माझ्या वतीनं त्यामध्ये कशी दुरुस्ती करता येऊ शकते का या संबंधामध्ये एखादी बैठक घेण्याच्या संबंधात मी मुख्यमंत्र्यांच्या आज फोनवर बोलणार आहे आणि मराठा नेत्यांशी एकत्रित आणून आपण चर्चा करायला काही हरकत नाही. हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. तुम्ही एका प्रश्नाचं तुम्ही उत्तर दिलं नाही मगाशा की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा ही मागणी केली की विशेष अधिवेशन या सगळ्या प्रश्नावरती घ्यायला पाहिजे विधानसभेचं. तुम्हाला असं वाटतं का की अशा विशेष अधिवेशनाची आवश्यकता आहे? नाही, मला वाटतं काय विशेष अधिवेशनाची काही त्याची आवश्यकता नाही आहे, परंतु ज्या वेळेला आता हे आपलं नागपूरचं ते सेशन सुरू होणार आहे त्यावेळेला मला वाटतं की त्यामध्ये विशेष चर्चा करायला हरकत नाही आहे, त्यामुळे विशेष अधिवेशनाची आवश्यकता नाही आहे. आता 1-1.5 महिन्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये नागपूरमध्ये अधिवेशन होणार आहे विधानसभेत विधान परिषदेचं, त्यावेळेला त्यामध्ये चर्चा करायला हरकत नाही आहे. परंतु जर एवढे मोठे मोर्चे निघतायत तर जर उद्धव ठाकरेंची सूचना असेल तर मला असं वाटतं की एखाद्या संबंधामध्ये मुख्यमंत्र्यांनी आणि आता उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचं सरकार आहे त्यामुळं त्यांना जर एखाद 1-2 दिवसाचं अधिवेशन स्पेशल ठरवायचं असेल तर ठरवायला हरकत नाही आहे. पण त्यामध्ये पुढे असं अडचण येईल की पुन्हा मराठा समाजाचा प्रश्न आला की वेगळं अधिवेशन ठेवा, दलितांचा विषय आला की वेगळं अधिवेशन ठेवा, ओबीसीचा विषय आला की वेगळं अधिवेशन ठेवा, भटक्या मुलांचा विषय आला की वेगळं अधिवेशन ठेवा. तर अशा पद्धतीनं उद्या अडचण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठीक आहे, तर म्हणून मला असं वाटतं की वेगळ्या अधिवेशनाची आवश्यकता नाही, पण उद्धवजींनी जो मुद्दा मांडलेला आहे की हा विषय अत्यंत सिरियस आहे, लोक ज्या गंभीरपणे त्याचा विचार करतायत तर त्या संबंधामध्ये सरकारने निर्णय घ्यावा, पण ती सरकारसाठी अडचणीची बाब होणार आहे. पण पुढच्या अधिवेशनामध्ये गंभीरपणे चर्चा 2-3 दिवस करावी, 4 दिवस करावी आणि त्याच्यामध्ये त्यावर पडदा टाकावा असं माझं मत आहे. नक्की पडदा त्याच्यावरती पडला पाहिजे, पण त्याबरोबरीनं काही सूर उमटतायत. म्हणजे एकीकडे अतिशय शांतपणे शिस्तबद्धपणे अगदी मोर्चाच्या नंतर त्या मोर्चामधली तो कचरा उचलणं रस्त्यावरचा वगैरे इथपर्यंतचं नियोजन या मोर्चांचं उत्तम पद्धतीने चालू आहे आणि शांततेने आपला मुद्दा जो आहे तो या मोर्चामधनं समोर येताना दिसतोय आपल्याला. अशा वेळेला काही समाजातनं ओबीसी समाज असेल किंवा अगदी दलित समाजातला काही घटक असेल त्यांनी मोर्चे काढण्याचं ज्यावेळेला सुतोवाच केलं त्या मोर्चे ते निघावेत की न निघावेत त्याच्यावरती तुमचं स्पष्ट असं काय मत आहे? नाही, माझं मत असं आहे की प्रतिमोर्चे म्हणून अजिबात काढता कामा नयेत आणि जर प्रतिमोर्चे काढायचे असते तर आम्ही ते प्रतिमोर्चे यापूर्वी काढले गेले असते. परंतु एखादा मोर्चा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी जर दलित काढत असतील तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये गैर अजिबात काय असता कामा नये आणि त्यामध्ये अट्रॉसिटी ऍक्ट रद्द करू नका, मराठा समाजाला आरक्षण द्या, 2 समाजामध्ये सामंजस्य निर्माण करा, अशा मागणीसाठी जर कोणी मोर्चा काढत असेल तर मला असं वाटतं की त्या मोर्चाला विरोध करून चालणार नाही आहे. आणि मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढणं म्हणजे दलित समाज आणि मराठा समाजामध्ये कसं ऐक्य आहे असा त्याचा अर्थ होणार आहे. पण एवढे मोर्चे काय तसे काय ते निघणार नाहीत, कुठे 1-2 ठिकाणी निघाल तर निघतील. परंतु आम्ही आता जिल्ह्यामध्ये दलित मराठा ऐक्य परिषदा किंवा ऐक्य मेळावे घेऊन आम्ही स्थानिक लोकांना एकत्र करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि 2 समाजामध्ये सौख्य निर्माण झालं पाहिजे, त्यामध्ये वितुष अजिबात होता कामा नये या दृष्टिकोनातून काळजी घेण्याचा प्रयत्न माझा आणि माझ्या पक्षाचा राहणार आहे, माझ्या समाजाचा राहणार आहे आणि मराठा समाजाने त्याला प्रतिसाद द्यावा असं माझं मत आहे. नक्की. आणि एक अगदी शेवटचा त्यातला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, कारण तुमच्याकडे आता ते खातं आहे आणि त्या खात्याच्या संदर्भात जो अट्रॉसिटी कायद्याच्या मधला जो बदल करणं अपेक्षित आहे याकडे नेमकं कुठल्या दिशेने तुम्ही बघताय? कारण हा बदल कोणी सुचवावा, कसा सुचवावा, त्यातल्या यंत्रणेमधला खास करून ज्यावेळेला त्याच्यातलं पोलिसिंग आहे त्याच्यामध्ये ज्यावेळेला पोलीस पातळीवरती हस्तक्षेप होणार आहेत हे सगळं कसं टाळता येईल आणि ज्यावेळेला अट्रॉसिटी दाखल केली जाते त्यावेळची जी सगळी परिस्थिती असते ती कशी हाताळता येईल हे सगळं तुम्ही येणाऱ्या काळामध्ये कसं करणार आहात याच्यातले बदल. कारण
आतापर्यंतचे जे बदल झालेले आहेत नॉन बेलेबल त्याच्यामधली जी तरतूद होती ती सुद्धा आता थोडी लिनियंट करण्यात आल्याचं बोललं जाते. नेमकं याच्याबद्दलचं ची माहिती, याच्याबद्दलचं सगळी जे भान आहे ते समाजापर्यंत कसं येणाऱ्या काळात पोहोचेल आणि बदल कुठल्या दिशेने तुम्ही करू शकता असं तुम्हाला वाटतं? नाही, मला असं वाटतं की मंदार आता त्यामध्ये बदल म्हणजे आता रोज बदलाची मागणी झाली तर त्यामध्ये फारसे बदल करता येणार नाहीत. पण त्यामध्ये बदल हाच करता येऊ शकेल की त्यामध्ये जो नाही त्या व्यक्तीचं जर नाव त्यामध्ये मुद्दाम कोणी आणण्याचा प्रयत्न करत असेल तर मात्र त्याच्यावर अन्यायकारक आहे. म्हणून त्याच्यामध्ये असा काय बदल करता येऊ शकेल का? किंवा आता मराठा समाजाकडून जो ड्राफ्ट आयोगाची मागणी आहे त्या मागणीमध्ये कोणते बदल ते अपेक्षित करतायत तर त्याचा अभ्यास आमच्या मंत्रालयाला करणं अत्यंत आवश्यक आहे. आता लगेच सगळे बदल एकदम करता येणार नाहीत, परंतु जे कुणावर अन्याय होणार नाही असे बदल करण्याच्या संबंधामध्ये नक्की विचार करता येऊ शकेल. आणि हा कायदा फक्त महाराष्ट्रासाठी नाही आहे, हा कायदा देशासाठी आहे. हा जो कायदा आहे मंदारा 1989 मध्ये कायदा पास झाला. बरोबर. पूर्वी प्रिव्हेन्शन ऑफ सिव्हिल राईट अशा पद्धतीचा तो कायदा होता, PCR ऍक्ट होता. बरोबर. त्यानंतर 1989 मध्ये हा कायदा करण्यात आला आणि पार्लमेंटमध्ये 18 ते 20 तास चर्चा करण्यात आली आणि सर्व पक्षाच्या सर्व जातीच्या खासदारांनी मान्य केलं की देशामध्ये दलितांवरती अत्याचार वाढत आहेत आणि दलितांवर अत्याचार होत आहेत आणि त्यासाठी अत्याचार करणाऱ्यांना रोखण्यासाठी अशा पद्धतीचा प्रभावी कायदा असला पाहिजे आणि म्हणून हा कायदा 1989 मध्ये आला. आता या संबंधामध्ये जर कुणाला वाटतं हा कायदा लागू होऊ नये तर अत्याचार करू नये, दलितांमध्ये अत्याचारच नाही केला तर हा कायदा लावण्याचा प्रश्नच अजिबात येत नाही आहे. आणि त्यामध्ये जो कायदा आहे मी अगोदरही सांगितलं की मराठा समाजातल्या लोकांनीच अनेक वेळेला मराठा समाजावर अन्याय करण्याची भूमिका घेतलेली आहे. त्यांनी एकदा आपापसातल्या भांडणामध्ये त्यांनी सांगावं की बाबा याला पकडू नका ते त्याला पकडू नका. हेच आमच्या लोकांना सांगतात की तो राहिलेला आहे, हा राहिलेला आहे, त्याचं नाव त्यामध्ये टाका, त्याचं नाव त्याच्यामध्ये टाका. तर हे अनेक वेळेला भांडणामध्ये तू बघ, तू अनेक वेळेला भांडण झालं. उदाहरण द्यायचं असेल तर गावामध्ये 9 लोकांची ग्रामपंचायत असते आणि 4-4 दोन्ही ग्रुपचे आले आणि 5वा 9वा आमचा असतो. तो ज्याच्या बाजूला जातो त्याला त्या ठिकाणी उपसरपंच म्हणा किंवा काहीतरी मिळतं आणि मग अपोजिट ग्रुप त्याच्यावर एकदम रागावलेला असतो आणि कधी तर तो त्याच्यावर हल्ला करतो, त्याचं घर पेटवण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यावर बहिष्कार टाकतो आणि त्यावेळेला ज्याला यांनी पाठिंबा दिलेला आहे तो गावातला मराठा समाज मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्या बाजूला उभा राहतो. परंतु तोच सांगतो की त्याचं नाव घ्या, याचं नाव घ्या. म्हणून याचा सुद्धा मराठा समाजातील लोकांनी विचार करणं अत्यंत आवश्यक आहे आणि दलितांकडून जर मिसयूज होत असेल तर ते मी त्यासाठी खंबीर आहे. कोणत्याही मराठा समाजावर अन्याय होणार नाही याची काळजी मी घेण्याचा प्रयत्न करणार आहे. पण त्यामध्ये जर जे जुनियन जर बदल त्यांनी सुचवले तर मला माझ्या मंत्रालयामध्ये त्याचा विचार करावा लागणार आहे आणि तो विचार करून मला पार्लमेंटमध्ये यावं लागणार, त्यासाठी बिल आणावं लागणार आहे. मला एकट्याला त्यामध्ये कसलाही बदल करण्याचा अधिकार नाही आहे. पण मी नक्कीच जो मिसयूज होत आहे त्या संबंधामध्ये माझ्या वतीने मी नक्की प्रयत्न करणार आहे आणि जर महत्वाचे बदल सुचवले तर त्यामध्ये संसदेमध्ये बिल आणून त्यामध्ये अमेंडमेंट करण्याच्या संबंधामध्ये नक्की आम्ही विचार करू. मंदार, नक्की. अगदी एक शेवटचा राजकीय प्रश्न, कारण अलीकडे जी मुख्यमंत्र्यांनी मुलाखत दिली त्या मुलाखतीमध्ये त्यांनी स्पष्टपणे असं नमूद सुद्धा केलं की जर मोर्चे काढून म्हणजे माझं पद हटवण्यासाठी मोर्चे काढले जात असतील किंवा त्या मोर्चांचा रोख त्या दृष्टीने असेल, या सगळ्याच्यामध्ये काही राजकीय तुम्हाला हालचाली दिसत आहेत का? आणि खास करून मुख्यमंत्री विरोधी असं काही रोख ह्याच्यामध्ये आहे असं तुम्हाला वाटतंय का? मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये वगैरे असं काय मला वाटत नाही, परंतु कदाचित सत्ता गेल्यामुळं अस्वस्थ झालेल्या लोकांच्या वतीने मोठ्या प्रमाणामध्ये अशा पद्धतीचे मोर्चे काढले जात असण्याची शक्यता आहे. आणि आता मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये जर ते मोर्चे आहेत म्हटलं तरी मुख्यमंत्री काय 5 वर्ष जात नाही आहेत, कारण क्लिअर मेजॉरिटी आमची तर दोघांची आहे, भाजप शिवसेना आणि आम्ही सगळ्यांची क्लिअर मेजॉरिटी आहे. त्यामुळे सरकारला कसा आहे धोका अजिबात नाही आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध मोर्चे काढून काय उपयोग आहे? पण त्यांनी आपली ताकद संघटित करणं आणि पुढच्या निवडणुकीमध्ये कसे लोक जास्तीत जास्त निवडून येतील असा प्रयत्न करणं हे ठीक आहे. पण मंदार या मोर्चामध्ये सगळे भाजप शिवसेनावाले सुद्धा आहेत. नक्की.
जे मराठा समाजाचे लोक आहेत, आता रावसाहेब दानवे पाटील सुद्धा एका मोर्चामध्ये गेले होते. बरोबर. त्यामुळं सगळा समाज जो आहे हा ढवळून निघालेला आहे. आणि हे मोर्चे थोडे पॉलिटिकल आहेत असं मला वाटत नाही आहे. आणि जरी पॉलिटिकल असले तर त्याचा फायदा अजिबात काय ते त्यांना होणार नाही आहे. जोपर्यंत भाजप, शिवसेना आणि आरपीआय एकत्र आहे तोपर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीला सत्ता मिळणार नाही. आणि म्हणून मी खंबीरपणे यांच्या बाजूने जोपर्यंत उभा आहे तोपर्यंत त्यांना सत्ता मिळणार नाही. पण ठीक आहे, मला असं वाटतं की हे मोर्चे काय मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये आहेत असं मला वाटत नाही. आणि कुणाच्या मनामध्ये काय भावना असेल तरी मुख्यमंत्री 5 वर्ष जात नाही आहेत. मुख्यमंत्री त्याच ठिकाणी राहणार आहेत आणि सरकार सुद्धा 5 वर्ष राहणार आहे. नक्की, धन्यवाद. तुम्ही अतिशय मनमोकळे, नेहमीप्रमाणे तुम्ही मनमोकळे बोललात. कविता सुद्धा एक केली. मला वाटतं ती कविता तुमची पुन्हा एकदा तुम्ही ऐकवा आणि त्यानंतर आम्ही हा कार्यक्रम थांबू. नाही ना, कविता केली ना कविता. तुमची कविता आम्हाला ऐकायची, त्याचं कारण त्याच्यातला संदेश फार महत्वाचा आहे. मी अगोदर केली ना ती कविता. आता तुमची मोर्चाच्या संदर्भातली जी कविता केली ती थोडी मध्ये 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 थांबली होती. तुम्ही मोकळेपणाने त्यावेळेला बोलत होता. नाही आता कविता, आता मी कविता हे केली ना, आता कविता काय करणार. नाही, माझ्या कवितेपेक्षाही आता मोर्चे अत्यंत चांगल्या पद्धतीने निघत आहेत. नाही, म्हणजे मराठा समाजाचे मोर्चे अत्यंत चांगल्या पद्धतीने निघत आहेत आणि सर्वच ते बघतायत. आणि ते सर्वच ते बघतायत. आता मला हवं आहे मराठा आणि दलितांचं ऐक्य. मला दलित आणि मराठ्यांचं ऐक्य हवं आहे. मला दलित आणि मराठ्यांचं ऐक्य हवं आहे. आणि मला मराठा आणि दलितांमधलं संवादाची रेखा मला नवी हवी आहे. तर आता ठीक आहे, तर म्हणून आम्ही एकत्र राहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि मंदार मराठा आणि दलितांचं ऐक्य होणं ही अत्यंत महत्वाची जबाबदारी सगळ्यांवरती आहे. ती मी पार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. नक्की, धन्यवाद. अतिशय मनमोकळी अशी चर्चा तुम्ही या सगळ्या दलित मराठा ऐक्याच्या संदर्भात केलेली. आणि खास करून मराठा क्रांती मोर्चा हा सुरुवातीपासून ज्या मोठ्या पद्धतीने निघाला आहे, एक अभूतपूर्व अशी घटना राज्यामध्ये घडताना आपण पाहतोय. आणि येणाऱ्या काळामध्ये जे मोर्चे निघतील ते सुद्धा इतक्याच शिस्तबद्धपणे, इतक्याच शांततेनं आणि अतिशय नियोजित अशा पद्धतीनं जे निघत आहेत त्या सगळ्या मोर्चांमधनं नेमकं काय घडतंय ते आपण सातत्यानं दाखवत राहतोय. IBN लोकमतवरती मराठा क्रांती मोर्चाचे महाकवरेज आपण बघत राहा. तुर्तास इथेच थांबतो. धन्यवाद.